वड्यानागनाथ हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? वड्यानागनाथ हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 हिंगोली. वड्यानागनाथ हे देवस्थान हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंगे हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगे कोणकोणते ते पण लक्षात असू द्या. 1 घृष्णेश्वर वेरूळ येथे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. 2 परडी वैजनाथ बीड या जिल्ह्यामध्ये आहे. 3 भीमाशंकर नारायणगाव पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. 4 त्र्यंबकेश्वर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. 5 वड्यानागनाथ हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. अनेकदा या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, साधना हे साप्ताहिक कोणी सुरू केली? साधना हे साप्ताहिक कोणी सुरू केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 पांडुरंग सदाशिव साने. साधना हे साप्ताहिक पांडुरंग सदाशिव साने यांनी सुरू केली. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, साधना हे एक समाजवादी मराठी साप्ताहिक प्रकाशन आहे, ज्याची स्थापना 15 ऑगस्ट 1948 रोजी राष्ट्र सेवा दलाचे नेते पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांनी केली. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न आहे, कुसुमाग्रज यांचे संपूर्ण नाव काय आहे? कुसुमाग्रज यांचे संपूर्ण नाव काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज यांचे संपूर्ण नाव हे विष्णू वामन शिरवाडकर हे आहे. पुढील प्रश्न आहे, 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 अप्पासाहेब धर्माधिकारी. 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाला. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, अप्पासाहेब धर्माधिकारी हे समाजसेवक व निरूपणकार म्हणून परिचित आहेत. 2014 मध्ये डी.वाय. पाटील विद्यापीठने अप्पासाहेब धर्माधिकारी यांना डी.लिट. ही पदवी प्रदान केली. आणि मित्रांनो 2017 मध्ये भारत सरकारने त्यांना 4था सर्वोच्च पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित केले. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम हे 10 लाखावरून 25 लाख रुपये करण्यात आली. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात हे 1996 मध्ये झालेली आहे. पहिले महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे विजेते आहेत पु ल देशपांडे. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. अनेकदा या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा केला जातो? खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 25 जानेवारी. राष्ट्रीय मतदार दिन हे 25 जानेवारीला साजरा केला जातो. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, राष्ट्रीय मतदार दिन 2023 ची थीम होते नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर. आणि मित्रांनो 2011 पासून हा दिवस साजरा केला जातो. 25 जानेवारी 2023 रोजी 13वा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला गेला आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना हे 25 जानेवारी 1950 रोजी झालेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. अनेकदा या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य कोणत्या प्राण्याच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आले आहे? भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य कोणत्या प्राण्याच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 शेकरू. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे शेकरू प्राण्याच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आले आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून कोणत्या प्राण्यास घोषित करण्यात आले आहे? राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून कोणत्या प्राण्यास घोषित करण्यात आले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 डॉल्फिन. राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून डॉल्फिन या प्राण्यास घोषित करण्यात आले आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, आपले राष्ट्रीय फूल आहे कमळ, राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम, राष्ट्रीय प्राणी आहे हत्ती, राष्ट्रीय पक्षी आहे मोर, राष्ट्रीय प्राणी आहे वाघ आणि मित्रांनो राष्ट्रीय चिन्ह आहे राजमुद्रा. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढील प्रश्न आहे, पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 देविका राणी. पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार हे देविका राणी यांना मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे,
ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली? ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 16 मे 1929 साली. ऑस्कर पुरस्काराची सुरुवात हे 16 मे 1929 साली झाली. पुढील प्रश्न आहे, BCC स्पोर्ट वुमेन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? BCC स्पोर्ट वुमेन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 मीराबाई चानू. BCC स्पोर्ट वुमेन ऑफ द इयर पुरस्कार हे मीराबाई चानू यांना मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय गीत हे मूळ कोणत्या भाषेत रचलेले आहे? राष्ट्रीय गीत हे मूळ कोणत्या भाषेत रचलेले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 बंगाली. राष्ट्रीय गीत हे मूळ बंगाली भाषेत रचलेले आहे. पुढील प्रश्न आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेतली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेतली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 30 जून 2022 रोजी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ हे 30 जून 2022 रोजी घेतली. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 3. महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळे आहेत. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय प्रतिनिधी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय प्रतिनिधी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 27 फेब्रुवारी. राष्ट्रीय प्रतिनिधी दिवस हे 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, पहिला राष्ट्रीय प्रतिनिधी दिवस हे 2020 मध्ये साजरा करण्यात आला. तसेच मित्रांनो, 2023 ची संकल्पना होती इझी ॲक्सेस टू प्रोटीन फॉर ऑल. राष्ट्रीय प्रतिनिधी दिवसचा उद्देश आहे प्रथिनाच्या कमतरतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना त्याच्या आहारात या मॅक्रोन्यूट्रियंटचा समावेश करण्यात प्रोत्साहित करणे. पुढील प्रश्न आहे, पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 पत्रकारिता व साहित्य. पुलित्झर पुरस्कार हे पत्रकारिता व साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण आहेत? सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 महात्मा फुले. सत्यशोधक समाजाचे संस्थापक हे महात्मा फुले हे आहेत. तसेच मित्रांनो, सत्यशोधक या समाजाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. सत्यशोधक समाजाची स्थापना हे 24 सप्टेंबर 1873 साली झालेलं आहे आणि चे ठिकाण होते पुणे येथे. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य आहे, सर्वसाक्षी जगपती त्याची नकोशी मध्यस्थी. सत्यशोधक या समाजाचे उद्देश आहेत शूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी व त्याची धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी सत्यशोधक या समाजाची स्थापना करण्यात आली आहे. पुढील प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार गोव्याची लिंग गुणोत्तर किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार गोव्याची लिंग गुणोत्तर किती आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 973. 2011च्या जनगणनेनुसार गोव्याची लिंग गुणोत्तर हे 973 एवढी आहे. पुढील प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे? 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 सिक्कीम. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या हे सिक्कीम या राज्याची आहे. पुढील प्रश्न आहे, जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 उत्तराखंड. जिम कार्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला शपथ देतात? राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला शपथ देतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 पंतप्रधान. राष्ट्रपती हे पंतप्रधान या व्यक्तीला शपथ देतात. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे,
भारतीय राज्यघटनेच्या कलम 22 कशा संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 22 कशा संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण. भारतीय राज्यघटनेच्या कलम 22 हे बेकायदेशीर अटकेपासून संरक्षणाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात? कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 मुंबई. मुंबई या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात. पुढील प्रश्न आहे, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 स्टेट बँक ऑफ इंडिया. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक हे स्टेट बँक ऑफ इंडिया हे आहे. पुढील प्रश्न आहे, पुनश्च प्लस स्थापन हा शब्द कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? पुनश्च प्लस स्थापन हा शब्द कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 पुनर्स्थापना. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 चंद्र. पृथ्वीचा एकमेव उपग्रह हे चंद्र आहे. पुढील प्रश्न आहे, सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 1870 साली. सार्वजनिक सभेची स्थापना हे 1870 साली झालेली आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, सार्वजनिक सभेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. सार्वजनिक सभेची स्थापना हे 2 एप्रिल 1870 साली झालेलं आहे आणि जे ठिकाण होते पुणे येथे. सार्वजनिक सभेचे संस्थापक आहेत महादेव गोविंद रानडे आणि गणेश वासुदेव जोशी, म्हणजेच सार्वजनिक काका. लक्षात असू द्या मित्रांनो, अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, सार्वजनिक काका असे कोणास म्हटले जाते? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे गणेश वासुदेव जोशी. तसेच मित्रांनो सार्वजनिक सभेचे प्रमुख कार्य कोणकोणते ते पण लक्षात असू द्या. 1876 ते 1877च्या काळात या सभेमार्फत दुष्काळात आर्थिक व कृषीविषयक समस्या अभ्यास केला. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभेमार्फत साराबंदी चळवळ सुरू केले. पुढील प्रश्न आहे, पांगिरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पांगिरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 विश्वास पाटील. पांगिरा या कादंबरीचे लेखक हे विश्वास पाटील हे आहेत. तसेच मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये पुस्तक आणि त्याचे लेखक या टॉपिकवर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत पु ल देशपांडे. राधे या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई. दुनियादारी या पुस्तकाचे लेखक आहेत सुहास शिरवाडकर. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत नरेंद्र जाधव. मानदेशी माणसे या पुस्तकाचे लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर. आणि मित्रांनो ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे लेखक आहेत ज्ञानेश्वर कुलकर्णी. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाल खालीलपैकी कोणता आहे? लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाल खालीलपैकी कोणता आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 1848 ते 1856. लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाल हे 1848 ते 1856 दरम्यान आहे. पुढील प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले? पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 अंध विद्यार्थ्यांसाठी. पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन हे अंध विद्यार्थ्यांसाठी स्थापन केले. तसेच मित्रांनो पंडिता रमाबाई यांनी कोणकोणते संस्थे स्थापन केलेले आहेत हे पण लक्षात असू द्या. आर्य महिला समाज 1882 साली पुणे येथे स्थापन केलेले आहे. शारदा सदन 1889 साली मुंबई येथे स्थापन केलेले आहे. मुक्ती सदन 1896 साली केडगाव येथे स्थापन करण्यात आलेलं आहे. तसेच मित्रांनो पतित स्त्रियांसाठी कृपा सदन हे संस्था स्थापन करण्यात आलेलं आहे. अनाथ मुलांसाठी सदानंद सदन ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो अंध विद्यार्थ्यांसाठी पहिली शाळा म्हणजेच बातमी सदन स्थापन करण्यात आलेलं आहे. खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. अनेकदा या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
प्रश्न असं विचारण्यात आलेला आहे, आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे पंडिता रमाबाई. पुढील प्रश्न आहे, दुसरे ईशान्य ऑलिम्पिक भरविणारे राज्य कोणते आहे? दुसरे ईशान्य ऑलिम्पिक भरविणारे राज्य कोणते आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 मेघालय. दुसरे ईशान्य ऑलिम्पिक भरविणारे राज्य हे मेघालय आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 नागपूर. महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. तसेच मित्रांनो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना हे 27 सप्टेंबर 1925 साली झालेला आहे आणि याचे संस्थापक आहेत के.बी. हेडगेवार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे नागपूर येथे आणि याचे उद्देश आहे हिंदू राष्ट्रवाद आणि हिंदुत्व. पुढील प्रश्न आहे, मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 दर्पण. मराठीतील पहिले वृत्तपत्र हे दर्पण आहे. पुढील प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 जिनेवा. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय हे जिनेवा येथे आहे. पुढील प्रश्न आहे, पुणे हे शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे? पुणे हे शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 मुळा व मुठा. पुणे हे शहर मुळा व मुठा या नदीच्या संगमावर वसलेले आहे. पुढील प्रश्न आहे, भारताच्या G20 अध्यक्षपद अंतर्गत W20 ची पहिली बैठक कोणत्या शहरात पार पडली? भारताच्या G20 अध्यक्षपद अंतर्गत W20 ची पहिली बैठक कोणत्या शहरात पार पडली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 संभाजीनगर. भारताच्या G20 अध्यक्षपद अंतर्गत W20 ची पहिली बैठक हे संभाजीनगर या शहरात पार पडली. पुढील प्रश्न आहे, 2023 ची G20 परिषद कोणत्या देशात होणार आहे? 2023 ची G20 परिषद कोणत्या देशात होणार आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 भारत. 2023 ची G20 परिषद हे भारत या देशात होणार आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राजघटनेचे कलम 51 कशा संबंधित आहे? भारतीय राजघटनेचे कलम 51 कशा संबंधित आहे? हा प्रश्न मित्रांनो अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 मूलभूत कर्तव्ये. भारतीय राजघटनेचे कलम 51 हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 विश्राम बेडेकर. रणांगण या पुस्तकाचे लेखक हे विश्राम बेडेकर हे आहेत. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.